विद्यार्थी मित्रांनो, काल आपण समरूपता या धड्यावर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला ए याचे सर्व प्रश्न आपण बघितले आहेत. आज आपण प्रश्न पहिला बी यामध्ये आलेले सर्व प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न पहिला बघा काय, दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर दिले आपल्याला. दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर काय दिले, 3 जसे 5 दिलेलं आहे. तर त्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे. दोन समरूप त्रिकोण आहेत, त्यांच्या बाजूचं संगत बाजूचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर आपल्याला त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचे. तर काय बघा, समजा त्या दोन त्रिकोणाच्या संगत बाजू S1 व S2 आहेत. जर त्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू काय आहेत, S1 आणि S2 आहेत, तर A1 व A2 हे त्यांची क्षेत्रफळे आहेत. बघा, S1 आणि S2 ह्या बाजू आहेत. A1 आणि A2 हे काय आहेत, त्यांचे क्षेत्रफळ आहेत. तर आपल्याला संगत बाजूचं गुणोत्तर दिले, म्हणजेच S1 जसे S2 बरोबर 3 जसे 5, म्हणजेच S1 छेद S2 बरोबर 3 छेद 5. हे आपल्याला काय, त्यांनी हे आपल्याला पक्ष आहे म्हणजे दिलेला आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला काढायचे त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. तर बघा, दोन समरूप त्रिकोण जर असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणजेच A1 छेद A2 बरोबर S1 छेद S2 यांचा वर्ग, बाजूचा वर्ग. बाजू आपल्या S1 आणि S2 आहेत. तर आपल्याला हे समीकरण नंबर 1 दिलं. तर हे काय, समरूप त्रिकोणाचे प्रमेय. तर आपल्याला S1 आणि S2 यांचं गुणोत्तर आपल्याला माहित आहे. तर A1 छेद A2 बरोबर S1 आणि S2 यांचं गुणोत्तर आपल्याला माहित आहे, 3 छेद 5, म्हणजे 3 चा वर्ग आणि 5 चा वर्ग. बघा आता, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25. ह्याला लिहा समीकरण 1 वरून. म्हणजेच क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काय भेटलं, A1 जसे A2 बरोबर 9 छेद 25. हे आपलं उत्तर. प्रश्न दुसरा, दिलेल्या आकृतीमध्ये, ही आपल्याला आकृती दिलेली आहे त्यांनी, त्याच्यामध्ये AB हा BC वर लंब आहे. हा AB ह्या BC वर काय लंब आहे, आणि DC हा BC वर लंब आहे. हे DC हा पण BC वर लंब आहे. म्हणजे AB आणि DC हे दोन्ही बी BC वर काय आहेत, लंब आहेत. AB बरोबर 3 सेमी दिली आपल्याला. ही AB 3 सेंटीमीटर दिलेली आहे आणि CD ही 4 सेंटीमीटर दिलेली आहे. CD ही 4 सेमी. ह्या दोन बाजू दिलेल्या आहेत आणि त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढायचे. जर दोन त्रिकोणाच्या त्याचं बघा आता, पाया सेम आहे, उंची सेम आहे, किंवा त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या प्रमाणामध्ये असते. जर पाया समान असेल तर पाया दोन्हीचा समान असेल तर पाया कॅन्सल होईल. आणि जर उंचीच्या प्रमाणात असेल किंवा उंची जर सारखी असेल दोन त्रिकोणाची, तर त्यांची उंची कॅन्सल होऊन त्यांचं गुणोत्तर ही पायाच्या प्रमाणात येते. त्याच्यामध्ये बघा, त्रिकोण ABC याचा पाया BC आहे आणि दुसरा त्रिकोण CDB याचा पाया BC आहे. दोन्हीचा पाया सारखा आहे.
तर त्यांचं गुणोत्तर हे पाया जर सारखा असेल तर उंचीच्या प्रमाणामध्ये असते. तर काय येणार, त्रिकोण ABC व त्रिकोण कोणता घ्या, DCB मध्ये, दोन्ही त्रिकोणामध्ये काय, BC हा समान पाया आहे, दोघाचा समान पाया आहे. मग त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे कायच्या प्रमाणामध्ये असते, उंचीच्या प्रमाणामध्ये. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DCB बरोबर यांच्या उंचीच्या प्रमाणात. याची उंची AB म्हणजे AB छेद त्याची उंची CD. याचं कारण काय द्या, समान पाया असलेली त्रिकोणी, समान पाया असलेली त्रिकोण, यांचा पायाच्या उंचीच्या प्रमाणामध्ये गुणोत्तर येते. मग उंची काय, AB ची किंमत आपल्याकडे आहे. AB ची किंमत किती आहे, 3 सेंटीमीटर आहे, 3. आणि CD किती आहे, 4 सेंटीमीटर. म्हणजेच त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DCB बरोबर 3/4. हे आपलं उत्तर आहे. हा नोव्हेंबर 2020 ला आलेला एका गुणासाठी आलेला प्रश्न आहे. बघा प्रश्न तिसरा हा जुलै 2022 ला आलेला प्रश्न आहे. याच्या अगोदर जे प्रश्न आलता सेम प्रश्न आलेला आहे. या दोन्ही त्रिकोणामध्ये संगत पाया हा समान आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या प्रमाणामध्ये असतं. उंचीच्या प्रमाणामध्ये आपल्याला गुणोत्तर घ्यायचं आहे. म्हणजेच बघा त्रिकोण कोणता आहे, ABC व त्रिकोण ADB मध्ये, दोन त्रिकोणात काय दिलेलं आहे आपल्याला, AB हा समान पाया दिलेला आहे. AB हा समान पाया आहे. जर दोन त्रिकोणामध्ये समान पाया असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे आपण कशा बरोबर घेतो, उंचीच्या प्रमाणामध्ये घेत असतो. म्हणजेच काय येणार, त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADB यामध्ये त्यांचा पाया समान असल्यामुळे उंचीच्या प्रमाणात, म्हणजे याची उंची काय आहे, ABC ची उंची काय आहे BC आणि ADB ची उंची काय आहे AD. याची BC छेद AD उंची ठेवायची आपल्याला. उंचीचं दिलेलंच आहे. उंची किती आहे, BC आपल्याला दिलेली आहे 4 आणि AD किती दिलेली आहे 8. याचं कारण लिहा, समान पायाची त्रिकोणी, समान पाया असलेली त्रिकोणी, समान पाया असलेले त्रिकोण. आता भागाकार 4 1 4 4 2 8 म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे काय आलंय आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADB. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC जसे एरिया ऑफ ट्रायंगल ADB बरोबर 1/2. म्हणजे हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 हा प्रश्न 2000 कितीला आलेला आहे, 2023 मार्च 2023 ला आलेला प्रश्न आहे. मार्च 2023 ला आलेला प्रश्न आहे. जर दोन त्रिकोण समरूप दिलेले असतील, म्हणजे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण काय दिलेत आपल्याला, समरूप दिलेले आहेत. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे
बाजूच्या वर्गाच्या प्रमाणामध्ये असते हे आपल्याला माहित आहे. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार. मग त्यांचं आपल्याला दिलेलं प्रमाण आहे बघा, काय त्यांच्या क्षेत्रफळाचं प्रमाण. एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे आपल्याला दिलेलं आहे. किती? 16/25 म्हणजेच हे काय पक्ष आहे आपल्याला दिलेलं आहे. तर दोन त्रिकोण समरूप दाखवित म्हणजेच एरिया किंवा ट्रायंगल ABC समरूप ट्रायंगल PQR समरूप त्रिकोण PQR ABC आणि PQR हे समरूप आहेत. तर आपल्याला काय लिहिता येते? एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणामध्ये असते. आपल्याला काढायची याची जर AB घेतली, AB चा वर्ग, तर याची PQ घ्यायची, PQ चा वर्ग. याचं लिहायचं समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमाण. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. कारण आता आपल्याला हे क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलेलं आहे. याला द्या समीकरण नंबर 1. समीकरण 1 वर आपल्याला काय दिलेलं आहे? 16/25 हे आपल्याला त्याचं गुणोत्तर दिलेलं आहे. AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग. इथं समीकरण 1 वरून. आता बघा 16/25 AB चा वर्ग आणि PQ चा वर्ग. जर याला दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतलं तर काय येईल? AB छेद PQ बरोबर यांचं वर्गमूळ घेतलं. 16चं वर्गमूळ 4 आणि 25चं वर्गमूळ 5 म्हणजे इथल्या कारण दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन म्हणजे आपल्याला AB जसे PQ हेच काढायचं होतं आपल्याला. हे किती आलं? 4 जसे 5 हे आपलं उत्तर. याच्या अगोदर या टाइपचे आपण 2 क्वेश्चन बघितले बघा. हा 5वा नंबरचा क्वेश्चन हा जुलै 2023 ला आलेला प्रश्न आहे. 2 त्रिकोण आहेत. एवढा त्रिकोण ABC याचा पाया BC आहे आणि BCD याचा पाया काय? BC चा आहे. 2 त्रिकोणाचा पाया जर हे असेल संगत पाया जर समान असेल तर त्यांचं प्रमाण हे आपण उंचीच्या प्रमाणामध्ये घेतो. तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आहे. तर बघा काय त्रिकोण ABC व त्रिकोण DCB मध्ये दोघांमध्ये काय आहे? BC हा संगत पाया समान आहे. दोन्ही त्रिकोणामध्ये पाया हा समान आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणामध्ये घेतात. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DCB बरोबर उंची ABC ची उंची BC आहे, हे AB आहे आणि DCB ची उंची DC आहे. DC याचं कारण काय? समान पाया असलेले त्रिकोण. बरं त्यांचा पाया समान आहे म्हणून त्यांच्या उंचीच्या प्रमाणामध्ये घेतलं. AB ची किंमत आपल्याला दिलेली आहे. AB बरोबर 6 आणि DC बरोबर 8. बघा 6 बेचोक 8 म्हणजे 3/4 हे त्यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर आलं. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC जसे एरिया ऑफ ट्रायंगल DCB बरोबर 3/4 हे आपलं उत्तर आहे. क्रमांक 6. हा प्रश्न मार्च 2024 ला आलेला म्हणजे मागच्या
याच्यामध्ये आलेला आहे, परीक्षेमध्ये आला हा प्रश्न आलेला आहे. दोन त्रिकोण काय दिलेले आहेत, समरूप दिलेले आहेत आणि त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे बाजूच्या वर्गाच्या प्रमाणामध्ये असते आणि दोन बाजू दिलेले आहेत, म्हणजे त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे बाजूचं. दिलेलं काय बघा, ए बी जसे पी क्यू बरोबर 2 जसे 3 हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे ए बी छेद पी क्यू बरोबर काय आहे ते 2/3 हे आपल्याला काय त्यांनी पक्ष आहे दिलेलं आहे, हे दिलेलं आहे. तर आपल्याला त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचे म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर यांच्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणामध्ये, म्हणजे ए बी आणि पी क्यू घेतली तर ए बी चा वर्ग छेद पी क्यू चा वर्ग. याचं काय लिहा, समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे प्रमेय. याच्यानुसार लिहिलं आपण. ए बी आणि पी क्यू यांचं आपल्याला गुणोत्तर माहित आहे काय, 2/3. 2 चा वर्ग छेद 3 चा वर्ग, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हे आपल्याला गुणोत्तर, त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर मिळालेलं आहे. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी जसे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर 4/9. हेच आपलं उत्तर आहे इथं.